मित्र हो, आज तुम्हाला व्याजाच्या पैशाविषयी माहिती देत आहे. तुम्ही ते नीट ऐका व सगळ्यांना मित्रमंडळींना शेअर करा. मित्रांनो, सगळ्यात आधी मी सांगतो तुम्हाला, व्याजाने पैसा घेऊ नका व कोणाला देऊही नका. कारण की मित्रांनो, ह्यामध्ये अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत आणि होत आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही 100 वेळेस विचार करा आणि नंतर पैसे व्याजाने घ्या. मी देऊ शकेल का नाही ह्याचा पण नीट विचार करा. मित्रांनो, होतं काय तुम्हाला सांगतो मी, तुम्ही नीट ऐका, कारण की विषय खूप हार्ड आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेस तुमचं एखादं काम अडलं असेल त्यावेळेस मित्रांनो, तुम्ही सावकाराकडने व्याजाने पैसे घेता व तुम्ही काय म्हणता की मी 1,00,000 आज व्याजाने घेईल आणि पुढल्या वर्षी व्याजासकट वापस देईल. मित्रांनो, तसं शक्य नाही. कारण की तुम्ही विचार काय केलेला असतो की आज माझ्याकडे 2 एकर शेती आहे, मी शेतीमध्ये 2 एकर कापूस किंवा ऊस लावेन आणि मी व्याजासकट पैसे वापस देईल. पण होतं मित्रांनो असं की त्या वर्षी नेमकं दुष्काळ पडलेला असतो किंवा मित्रांनो काही कारणाविषयी आपलं नुकसान झालेलं असतं किंवा तिसरं डबरं पडलेलं असतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही ते काय पैसे वापस देऊ शकत नाहीत मित्रांनो. मग होतं काय, मग तुमचं आधीच नुकसान झालेलं असतं आणि तुम्ही काय ते पैसे देऊ शकत नाहीत. मग शेवटी व्याजाचे पैसे द्यायला सगळं तुमच्याकडे पैसे नसतात मित्रांनो. मग तुम्ही काय करता आणि दुसऱ्या सावकाराकडे जाता आणि व्याजाचे काय असतील ते 30-40 हजार रुपये देण्यासाठी व्याजाने काढता आणि इकडे व्याज देता. मित्रांनो, त्या वर्षापर्यंत तुम्ही त्या सावकाराला थांबवून ठेवता. मग मित्रांनो, दुसऱ्या वर्षापासून मित्रांनो ते 1,00,000चं व्याज आणि इकडं त्याचं व्याज देण्यासाठी घेतलेले 30-40 हजार रुपये त्याचं व्याज मित्रांनो वाढत चालतं. मित्रांनो, हे मोठं एक चक्रव्यूह आहे. त्यामध्ये अडकू नका. अडकालात तर बाहेर निघणं 100% अवघड आहे. शक्यतो बाहेर माणूस निघत नसतो. कारण की मित्रांनो, ते तुम्ही बघितलं नाही पिक्चर, आमदनी अटनी खर्चा रुपया. मित्रांनो, पगार किती असती? 20,000, खर्च होतो 40,000. मित्रांनो, कसं कवर करायचं हे? त्याच्यामुळं कवर होणं शक्य नाही. त्यामुळं मी आणि सांगतो तुम्हाला, व्याजाचे पैसे घेऊ नका व कोणाला देऊही नका असतील तर. मित्रांनो, मग काय होते, तुम्ही काय पैसे सावकाराचे देऊ शकत नाहीत. मग काहीतरी आपलं रान विक्री काढता किंवा घर विक्री काढता मित्रांनो. तरी पण व्याज एवढं झालेलं असतं की ते विकून सगळं पूर्ण होत नसतं मित्रांनो. त्यामुळे आपण मोठ्या धर्मसंकटात अडकलेला असतो मित्रांनो. मग आपल्याला काय पर्याय सुचत नाही. मग आपण काय करतो मित्रांनो, एक तर टोकाचं पाऊल उचलाय बघतो, आत्महत्या करायच्या पर्याय निवडतो. आत्महत्या करायचा पर्याय निवडतो. नंतर मित्रांनो, तुम्ही आत्महत्या करायला भाग पडता. आत्महत्या तुम्ही करता. पण मित्रांनो, होतं असं की आजपर्यंत आपण आपल्या मुलाबाळाला, बायकोला दुसऱ्याच्या बांधावर किंवा कुठल्या कंपनीत कामाला जाऊ दिलेलं नसतं. जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत मित्रांनो. नंतर काय होतं, आपल्या माघारी आपले घरचे कुठल्यातरी कंपनीत, कुणाच तरी शेतात कामाला जातात मित्रांनो. तिथे काय आपल्या घरच्याला काम जमत नाही मित्रांनो. मग काय होतं, 4-8 दिवस मालक बघतो काम कसं काय, नंतर म्हणतो हे काय आपल्या कामाचे नाही. त्यामुळं मित्रांनो, मालक काय करतो, घरच्याला म्हणतो तुम्हाला काय काम जमत नाही, तुम्ही घरी राहा, तुमच्या जागी मी दुसरा कामगार घेतो मित्रांनो. मग होतं असं की आपल्या घरच्याचे आपल्या माघारी एवढे हाल होतात. मी अनेक जणांचं बघितलं मित्रांनो. एवढे हाल असतात
की मुलाबाळाला खाण्यासाठी व कपड्यासाठी पैसे नसतात मित्रांनो. तुम्ही तर आत्महत्या करून मुक्त झालेला असतात. तुम्ही मागं बघायला नसतात आपल्या घरच्याची काय अवस्था आहे ती मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की शेवटचं आत्महत्याचं टोकाचं पाऊल तुम्ही उचलू नका. पहिली गोष्ट व्याजाने पैसे घेऊ नका. जरी तुमच्याजवळ असताल तर कुणाला देऊ नका मित्रांनो. त्यामुळे कित्येकाचे कुटुंब बरबाद झाले आहेत मित्रांनो. या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचं माझं एवढंच उद्देश आहे मित्रांनो की 100% व्याजाने पैसे कुणाकडूनच घेऊ नका मित्रांनो. घेताल तर वापस फेडणं होत नाहीत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही शेवटचा टोकाचा पाऊल उचलतात. पहिली गोष्ट व्याजाने घेऊ नका आणि शेवटचं पाऊल उचलायचा पर्याय तुमच्यावर येऊ देऊ नका मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया आणि अशी काहीतरी चांगली समाजासाठी माहिती घेऊन येतो मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा मित्रांनो.